चला लेकी बाळा हो, आज का माझ्या एक डोक्यातच गोष्ट बसली की तुम्हाला करूनच दाखवते मी. काय काय सामान लागत ते मी तुम्हाला दाखवते. एक वाटी शेबूट तांदळाचं पीठ घेतलं, थोडेसे जिरे घेतलेत, थोडा ओवा घेतलाय, लाल मिरची घेतली, मीठ घेतलं, थोडं खाचा सोडा घेतला, थोडा लसूण घेतलं 10-12 कांडे. हा का लसूण घेतला वाटायला एवढा. हा का जिरे घेतले, तर थोडासा ओवा घेतलाय. आज शेव खायची, शेबूट तांदळाची काढून घेते. आता का वाटून घेतलंय. आता हे पीठ मळून घेऊ आपण. ओवा घेतलाय, हे का कुस करून टाकायचा हाताने. आता हे असं थोडं थोडं जसं बसन तसं पाणी टाकीत राहायचं आणि मळायचं. आता लेकी बाई पीठ मळून घेतलंय हे बघा ताटामध्ये. आता असंच मळी जा. असं एकजीव मिळलं का नाही होत. कुरकुरीत शेव होती, भारी लागती, चव देती. आता शेवला तेल जरा जादाच लागत तर जादाच होती, ते तापू घातला. आता बाळा हो, आपल्याला शेव कुरकुरीत काढायची आणि खायची आपल्याला मुटू काढी. ते शेव मी आणायची का शेव आपल्याला सोऱ्यात घालते पिठात. लगेच सोऱ्यात घातलं पिठात. आता लेकी बाई हो, आता का तेल तापलंय हे बघा, सोऱ्या घातलाय. आता सोडून घेऊ. शेव कुरकुरीत झाली, आपली काढून घेऊ. गाणं पण सोडून घेते. आता का 2 गाणे झाले, तर आता काढून घेऊ. बघा शेव. तर मित्रांनो, हे शेव खायला बघा कशी कुरकुरीत आहे. एक नंबर शेव बनवली बहिणी. या लेकी बाळा हो, शेव खायला आपली शेबूट तांदळाची शेव आहे. कशी कुरकुरीत झाली. लय भारी शेव लागते. नवीनच प्रकार काढलाय बहिणी, पण लय भारी झाली. नवीन